राहुल राजाराम कांबळे संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठं बगाड जे मानलं जातं ते सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बावधनचं हे बगाड मानलं जातं। या बावधनच्या बगाडाला राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी येत असतात। आपण पाहतोय की विकास नवले यांना हा मान बगाडाला लटकवण्याचा आलेला आहे आणि त्यांना या बगाडाला लटकवण्यात आलेला आहे। आता या बगाडाची मुख्य सुरुवात खऱ्या अर्थानं सुरुवात जी आहे ती आता सुरू झालेली आहे। या बगाडाला ओढण्यासाठी खास या खिलार बैलांचा वापर केला जातो। आपण पाहतोय की खिलार बैल याला जुंपण्यात आलेली आहेत आणि ती वेगाच्या दिशेनं वाऱ्याच्या वेगाच्या दिशेनं आता ती धावू लागतील। या बगाडाचं एक वैशिष्ट्य मानलं जातं ते म्हणजे ह्या संपूर्ण परिसर हा बगाड्यामय म्हणून ओळखला जातो। या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी राज्यभरातून भावी भक्त या ठिकाणी येत असतात आणि या भावी भक्तांची देखभाल वेगळ्या पद्धतीने केली जातात। आपण पाहतोय लोक या ठिकाणी सांगतील, काय सांगाल तुम्ही या देवाचं महत्व? हे बगाड्याचा नवस पूर्ण झाल्यानंतरच ह्या रथाचा मान भेटतो आणि मग ती तशी आख्यायिका चालून बगाड्या जोडून जाऊन देवळात बगाड्या न्यायला जातो। बर, हा आता हे किती वेळ चालणार आहे? निघाले की आता हे 12 बैल झुकलेत। हा 12 बैल हा रथ घेऊन देवळात मंदिरात जाणार। हा निश्चितच हा एक वेगळा यात्रा ही मानली जाते आणि यात्रेचे वैशिष्ट्य आहे की राज्यभरातील लोक या बगाडाला हजेरी लावतात। राहुल तपासे, एबीपी माझा, बावधनचं बगाड, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।